मेथीचे थेपले ही एक लोकप्रिय गुजराती रेसिपी आहे. पौष्टिक, चविष्ट, मऊ पातळ थेपले चहा किंवा दह्यासोबत उत्तम लागतात आणि प्रवासात 2 ते 3 दिवस टिकतात. गव्हाचे पीठ, बेसन, मेथी वापरून हे थेपले बनवले जातात. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. लागणारं साहित्य पाहू. तर या वाटीने मी 1 वाटी गहू पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलं आहे, 1 वाटी मेथी घेतली ताजी, कोथिंबीर घेतली मुठभर, हिरवी मिरची घेतली. अगदीच गुजराती पद्धतीने मेथीचे थेपले बनवताना गव्हाचे पीठ आणि बेसन वापरलं जातं आणि त्यामध्ये मेथी आहे ती बारीक अशी चिरून वापरली जाते. या ठिकाणी मी थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे किंवा आपण ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकतो. यामुळे चवसुद्धा खूप छान येते. पिठं जी आहे ती व्यवस्थित मिक्स केली. मेथी जी आहे ती धुवून चिरून नितळून घ्यायची आणि मग वापरायची. कांदा घातला एक बारीक चिरून. तर अगदीच प्रवासामध्ये नेण्यासाठी कांदा नाही वापरला तरीसुद्धा चालणार आहे. मी हे थेपले नाश्त्यासाठी बनवत होती, यासाठी कांदासुद्धा घातला होता, पाहू शकता. मसाले लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, पांढरे तीळ, थोडा ओवा, धनेपूड आणि जिरेपूड घालू व्यवस्थित मिक्स करू. तर आज आपण हे लाल तिखटामध्ये बनवतो आहे. लाल तिखट घालून किंवा अगदीच हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालून हे असे बनवले जातात. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आवडीनुसार आपण लाल तिखटामध्ये किंवा हिरव्या वाटणातले बनवले तरीसुद्धा चालणार आहेत. आता यामध्ये घालते 1-2 चमचे ताजे दही. तर गव्हाचे पीठ, बेसन, मेथी आणि दही यांचा वापर करून हे गुजराती थेपले बनवले जातात. पण आवडीनुसार आपण यामध्ये थोडंफार पिठं वेगळी वापरली, मसाले आवडीनुसार घातले तरीसुद्धा चालणार आहे. दहीसुद्धा घातले मी, पाहू शकता. मीठ मसाले घालून घेतलेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लागेल तसं गरजेनुसार पाणी घालून आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं घट्टसर मळून घेऊ. मेथी घातली, दही घातले, यामुळे पाणी थोडं कमी लागेल. तर अगदीच थोडंसं पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून मळून घेऊ, म्हणजे अगदीच पीठ पातळ होणार नाही. लागेल तसं थोडं पाणी घालून पीठ जे आहे ते चपातीचं पीठ मळतो तसं मळून घेतलं आहे. अगदी घट्ट नाही, सैल नाही असं. शेवटी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, पाहू शकता. आणि हे बाजूला काढून घेते. तयार पिठाची आपण थालीपीठंसुद्धा बनवू शकतो, पण थालीपीठ आपण थापून बनवतो, यासाठी पीठ थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे. पण या ठिकाणी आता हे थेपले लाटून बनवले जातात. लाटून बनवण्यासाठी पीठ आपण थोडंसं घट्टसर असं मळून घेतलं होतं. 1-5 मिनटं ठेवून दिलं मळून तरीसुद्धा चालणार आहे. आणि पाहू शकता, सुरुवातीचा एक थेपलासुद्धा मी लाटून घेतला आहे. तर थोडा व्हिडिओ स्किप झाला होता. याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे थेपले अगदी पातळ असेच असतात आणि अगदी 2 ते 3 दिवस टिकतात. प्रवासामध्ये वगैरे आपण नेऊ शकतो. असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि लागेल तसं पीठ लावून पळपटवर पातळ असे गोल लाटून घ्यायचे. आता महत्त्वाची टिप अशी की हे थेपल्यांचं पीठ मळताना यामध्ये दही किंवा थोडंसं तेल नक्की वापरायचं. यामुळे थेपले मऊसूत असे राहण्यासाठी मदत होते. लागेल तसं पीठ घालून व्यवस्थित लाटून घेऊ. अगदी पातळ असे लाटून घेतले, पाहू शकता. तर थेपले असे साधारण पातळच असतात, पातळ मऊसूत असेच असतात. यासाठी पीठ मळताना दही किंवा थोडंसं तेल नक्की वापरायचे. तवासुद्धा एका बाजूला गरम करून घेतला होता आणि तव्यामध्ये घालून घेते. एका बाजून थोडे होऊ देऊ, थोडंसं झाकण ठेवून जरा वेळ एका बाजूने झाला म्हणजे परतवून घेऊ. वरून थोडंसं तेल लावून घेऊ किंवा अगदीच परतवून नंतर तेल लावलं दोन्ही बाजूने तरीसुद्धा चालणार आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण थेपले बनवून घेतले होते. तयार पिठामध्ये 8 थेपले बनवून तयार झाले होते. दोन्ही बाजून व्यवस्थित तेल लावून घेऊ. रंगसुद्धा खूप सुंदर आला होता आणि अगदी मऊसूत चवीला एकदम छान असे हे थेपले बनले होते. नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. आणि बाजूला काढून घेते. नाश्त्यासाठी, चहासोबत खाण्यासाठी किंवा दह्यासोबत, अगदीच प्रवासामध्ये सुद्धा नेण्यासाठी खूप छान असे बनले जातात. सोबत तर अगदी चविष्ट असेच हे लागतात किंवा नुसते चहासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. आणि या ठिकाणी संपूर्ण वेळ लाटून घेतले होते, पाहू शकता. छान भाजून घेतले होते एकसारख्या रंगावर. आणि या ठिकाणी मस्त असे आपले मऊसूत, पातळ, मऊ लुसलुशीत गुजराती थेपले बनून तयार झालेत.
मी थोडं बाजरीचं पीठ वापरलं होतं. अगदीच गुजराती पद्धतीने बनवताना ना फक्त गहू आणि बेसन वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि या ठिकाणी मस्त असे आपले बनवून तयार झालेत. नाश्त्यासाठी दह्यासोबत, सॉससोबत किंवा नुसते असे चहासोबत खाण्यासाठी सुद्धा ना उत्तमच. तर ही साधी सोपी थेपले रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर पूर्ण भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.